नमस्कार मित्रांनो, मी शशिकांत पाटील, नेचर स्पार्क प्युअर देशी पोल्ट्री फार्ममध्ये आपलं स्वागत आहे। आपण देशी कुक्कुटपालन करतो। या देशी कुक्कुटपालनामध्ये आपण ब्रूडिंग हा विषय तुम्हाला माहीत असेल। मग आपण काय केलेलं आहे, आपल्या या फार्मवरती एक त्याच्यासाठी स्वतंत्र रूम तयार केलेले आहे। आता स्वतंत्र रूम का, तर मोठ्या पक्ष्यांचा त्या पिल्लांना त्रास होऊ नये त्यासाठी स्वतंत्र असणं आवश्यक आहे। रोगराई म्हणा, इतर जी कारणं असतील त्याच्यातून लांब राहण्यासाठी आपल्याला एक स्वतंत्र ब्रूडिंग रूम तयार करायची लागते। तर त्या ब्रूडिंग रूम मध्ये आपण काय बघणार आहोत, तर पक्ष्याचं तापमान कसं आपण मेंटेन करू शकतो किंवा त्यांना आपण कशा पद्धतीने पाळू शकतो, ह्या सर्व गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे। समोर दिसत असेल, आपण आता ह्या ब्रूडिंग रूम मध्येच निघालेलो आहे। त्या ब्रूडिंग रूम मध्ये आपण आपली हॅचरी मशीन सुद्धा ठेवलेली आहे। आता व्हिडिओ मध्ये बघत असाल की आपण काय केलेलं आहे की इलेक्ट्रोलाइट जे वीट आहेत याचा वापर करून आपण असे कप्पे तयार केलेले आहेत। तर हा कप्पा किती आहे, तर जवळपास 12 बाय 10 फुटाचा कप्पा याच्यामध्ये आहे। पक्षी याच्यामध्ये एक महिन्याचे जवळपास 500 पक्षी याच्यामध्ये बसू शकतात। तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, एसीसी ब्लॉकचा वापर करून याच्यामध्ये कप्पे तयार केलेले आहेत। हे करण्यामागचा उद्देश असा आहे की आपल्याकडे 3 दिवसाचं पिल्ल, 15 दिवसाचं पिल्ल आणि 1 महिन्याच्या पिल्ल्यांचं बुकिंग कायमस्वरूपी आपल्याजवळ असतं। तर आपल्याला ते सेपरेट करण्यासाठी आपल्याला त्या कप्प्यांचा वापर होत असतो। आता तुम्ही बघत असाल की याच्यामध्ये पहिले 2 कप्पे आहेत, त्याला आपण काय केलेलं आहे, पिवळ्या कलरचा कागद प्लास्टिकचा मारलेला आहे, जेणेकरून ह्या थंडीमध्ये आपल्याला टेम्परेचर मेंटेन करणं गरजेचं आहे। आता टेम्परेचर मेंटेन करणं म्हणजे काय, तर जेव्हा पिल्ले पहिल्या आठवड्यामध्ये असतात त्यावेळी जवळपास 35 डिग्री सेल्सिअस तापमान तुमचं असणं आवश्यक आहे। त्यानंतर पक्षी जर दुसऱ्या आठवड्यामध्ये जात असेल तर त्यावेळी तुमचं 32 डिग्री, तिसऱ्या आठवड्यामध्ये 30 डिग्री आणि चौथ्या आठवड्यामध्ये 28 डिग्री याप्रमाणे कमी कमी करत यायचं असतं। आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल की आपला हा जो पक्षी आहे हा 8 दिवसाचा आहे। या 8 दिवसाच्या पक्षाला आठवड्यातलं तापमान म्हणजे किती, तर 32 डिग्री सेल्सिअस तापमान मेंटेन असणं आवश्यक आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल की पक्षी व्यवस्थितरित्या खेळत आहेत, फिरत आहेत, म्हणजे त्यांना योग्य ती ऊब त्यांना मिळत आहे, म्हणजे जवळपास 32 डिग्री सेल्सिअस हे त्या पक्ष्यांना मिळत आहे। आपण काय केले, त्या थाळीच्या वरती एक टेम्परेचर मीटर लावलेला आहे। त्या टेम्परेचर मध्ये पण तुम्ही बघू शकता की जवळपास 32 डिग्री सेल्सिअस तापमान ह्याच्यामध्ये दाखवत आहे। त्यामुळे आपली पिल्लं व्यवस्थितरित्या खेळत आहेत। जर तापमान योग्य असेल तर पक्षी तुम्हाला चांगल्या पद्धतीने खेळताना दिसेल। जर पक्षी समजा बाहेरील बाजूला जात असेल तर तुमच्या ब्रूडिंग मध्ये तापमान हे जास्त झालं असेल, आणि समजा पक्षी हा बलाखाली येत असेल तर ह्या ब्रूडिंग मध्ये तुमची जी लाईट आहे किंवा ऊब आहे ही कमी पडत आहे। अशा पद्धतीचे कप्पे आपण या पिवळ्या कापडामध्ये 2 केलेले आहेत। त्यानंतर 15 दिवस झाल्यानंतर पक्षी इथून काढून आपण ह्या सेक्शन मध्ये ठेवतो। ह्या सेक्शन मध्ये ठेवत असताना 15 दिवसाचे जे पक्षी आहे त्यांना ऊब ही लागत नाही। रात्रीच्या वेळी ऊब लागली तर असे आपण जाळी त्याच्यामध्ये वापरू शकतो किंवा थाळी आपण ती वापरू शकतो। त्याच्यामध्ये 2 ते 3 बल्ब असतात। जेव्हा पक्षी 1 महिन्याचा होतो त्यावेळी पक्षाला उष्णतेची किंवा कोणत्याही कशाचीच गरज नसते, फक्त खाद्य आणि पाणी याची गरज असते। रात्रीच्या वेळी फक्त आपण अशा पांढरा बल्ब लावून ठेवणं आवश्यक आहे। त्यानंतर आता तुम्ही बघत असाल की पक्षी कसा फ्रेश एकदम आहे आणि त्याच्यामध्ये याची जी पूर्ण वाढ आहे ही चांगल्या पद्धतीनं झालेली आहे। तशीच आमच्या या ब्रूडिंग रूम मध्ये आम्ही काय केले, तर आमची हॅचरी मशीन जी आहे ही हॅचरी मशीन आहे, ही सुद्धा आपण याच्यामध्ये ठेवलेली आहे। हे आता या मशीनच्या बद्दलचा व्हिडिओ आपण परत करू, कारण त्याच्यामध्ये माहिती सांगण्यासारखी खूप आहे। आपण काय करतो, आपल्या पॅरेंट मधली जी अंडी असतात ती अंडी आपण या मशीनला लावतो आणि 21 दिवसानंतर आपल्याला अशा पद्धतीची पिल्ली मिळत असतात। त्या मशीनला एक बॅकअप म्हणून आपण इन्व्हर्टरची सोय सुद्धा केलेली आहे। 2 बॅटऱ्या आपण त्याच्यासाठी लावलेल्या आहेत। तर आता या ब्रूडिंग बद्दल जर म्हणायला गेलं तर हा स्वतंत्र रूम आहे, कारण ह्या रूम मध्ये तुम्हाला मोठा पक्षी येणं किंवा अशा गोष्टी होत नाही। त्यामुळे काय होतं, पक्षाला डिस्टर्ब होत नाही आणि तुम्ही पक्षी योग्यरित्या सांभाळू शकता।
आपल्याकडे असेच नवनवीन अनुभव आहेत. या अनुभवातून आपण व्हिडिओ करत आहोत. तरी आपल्या या पेजला तुम्ही फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.